तर बघायचे बघा. आता आपण नवीन टॉपिक घेऊ, दॅट इज अ डायसॅकराइड. डायसॅकराइड इम्पॉर्टंट टॉपिक आहे कार्बोहायड्रेट मधला. डायसॅकराइड डायसॅकराइड म्हणजे काय लक्षात घ्या, थोडं समजून घ्या. बघा की जेव्हा आपण म्हणतोय डायसॅकराइड त्यावेळेनं लक्षात घ्या, या डायसॅकराइडला डायसॅकराइड कोण म्हणण्यात येते. कारण लक्षात घ्या की समजा आपण डायसॅकराइडचं केलं हायड्रोलिसिस. काय केलं? हायड्रोलिसिस. आता हायड्रोलिसिस हे दोन पद्धतीने होऊ शकते इथं, अकॉर्डिंग टू युअर न्यू बुक. हायड्रोलिसिस हे दोन पद्धतीने होऊ शकते. एकतर तुम्ही इथं डायल्यूट ॲसिड वापरा, मिनरल ॲसिड वापरू शकता तुम्ही HCl किंवा तुम्ही इथं स्पेसिफिक एन्झाईम वापरा एखादा. काय वापरता? स्पेसिफिक एन्झाईम. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. एक तर तुम्हाला काय वापरायचं इथं डायल्यूट ॲसिड, डायल्यूट काय वापरायचं आहे? ॲसिड. किंवा तुम्ही काय वापरू शकता? स्पेसिफिक एन्झाईम. या दोन मेथडनं तुम्ही डायसॅकराइडचं हायड्रोलिसिस करू शकता. आणि डायसॅकराइडचं हायड्रोलिसिस केल्यानंतर येथे दोन मॉलिक्यूल, टू मॉलिक्यूल्स ऑफ सेम और डिफरंट, सेम किंवा काय डिफरंट, जर तुम्हाला मोनोसॅकराइड मिळत असेल, काय मिळत असेल? मोनोसॅकराइड, त्यावेळेनं लक्षात घ्या मी काय म्हणतो इथे, सिम्पल वे व्हॉट यू हॅव टू से, की जर डायसॅकराइडचं हायड्रोलिसिस केल्यानंतर डायल्यूट ॲसिडनं किंवा स्पेसिफिक एन्झाईमनं दोन सेम किंवा डिफरंट मोनोसॅकराइड युनिट भेटत असेल तर त्या पर्टिक्युलर कार्बोहायड्रेटले म्हणण्यात येते डायसॅकराइड. म्हणजे सरळ सरळ मराठीत काय लक्षात ठेवायचं तुम्ही, की डायसॅकराइड हे असे कार्बोहायड्रेट आहे की ज्यांचं तुम्ही हायड्रोलिसिस जर डायल्यूट ॲसिडनं किंवा स्पेसिफिक एन्झाईमच्या सहाय्यानं केलं तर तुम्हाला दोन सेम किंवा डिफरंट कशाचे मॉलिक्यूल भेटतात? मोनोसॅकराइडचे. कशाचे मॉलिक्यूल भेटतात? मोनोसॅकराइडचे. रिमेंबर इट. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की डायसॅकराइडमध्ये जे दोन मोनोसॅकराइडचे युनिट असतात, आता इथं म्हटलं आपण किंवा डायसॅकराइडमध्ये दोन मोनोसॅकराइडची युनिट आहे. किती मोनोसॅकराइडची युनिट आहेत? दोन. तर हे दोन मोनोसॅकराइडची युनिट जे आहे ते एकमेकाला लक्षात घ्या, ते एकमेकांना लक्षात घ्या या लिंकेजने अटॅच असतात. ओ सिंगल बॉन्ड आणि इकडे सुद्धा सिंगल बॉन्ड. याले म्हणते इथर ऑक्साईड. कोणता? इथर ऑक्साईड लिंकेज. परंतु कार्बोहायड्रेट केमिस्ट्रीमध्ये लक्षात घ्या, म्हणजे इथरल ऑक्सिजननं अटॅच असतात या एकमेकांना. कोण? मोनोसॅकराइड सेम किंवा डिफरंट, याला इथर ऑक्साईड लिंकेज म्हटलं जाते. पण कार्बोहायड्रेट केमिस्ट्रीमध्ये याचं नाव ठेवलं आहे बाबूरे ग्लायकोसायडिक लिंकेज. कोणता लिंकेज बाळांनो? ग्लायकोसायडिक लिंकेज. रिमेंबर इट. So this is the particular linkage that is present between two same or different monosaccharide. वाक्य लक्षात घ्या. डायसॅकराइड म्हणजे काय? ज्यांचं हायड्रोलिसिस, ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केल्यानंतर डायल्यूट ॲसिडने किंवा स्पेसिफिक एन्झाईमच्या सहाय्याने दोन सेम किंवा डिफरंट मोनोसॅकराइड युनिट भेटतात, त्यांना म्हटलं जाते पर्टिक्युलरली डायसॅकराइड. डायसॅकराइडमधले जे मोनोसॅकराइड युनिट आहे ते एकमेकांना इथर ऑक्साईड लिंकेज, त्यालाच कार्बोहायड्रेट केमिस्ट्रीमध्ये काय म्हटलं जाते रे दादू? ग्लायकोसायडिक लिंकेजने अटॅच असतात. कोणत्या लिंकेजने अटॅच असतात? ग्लायकोसायडिक लिंकेजने. आता ग्लायकोसायडिक लिंकेज हे तयार कसं होते? हाऊ इट इज फॉर्म बाय? सो फॉर्म्ड, लक्षात घ्या, फॉर्म बाय कशानं? लक्षात घ्या, कॉम्बिनेशन ऑफ टू OH group of monosaccharide. मोनोसॅकराइडचे दोन OH ग्रुप, ठीक आहे ना. जे मोनोसॅकराइड युनिट आपल्याला हायड्रोलिसिसमध्ये भेटलेले आहे तर त्याचे दोन OH म्हणजे हायड्रॉक्झिल ग्रुप, आणि या हायड्रॉक्झिल ग्रुपच्या कॉम्बिनेशनमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असते. लक्षात घ्या. सो फॉर्म बाय द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल between two OH group of
मोनोसॅकॅराइड, टू डिफरंट ग्रुप, टू OH ग्रुप ऑफ काय मोनोसॅकॅराइड. परंतु लक्षात घ्या, यामधला कमीत कमी एक OH ग्रुप, लक्षात घ्या मी काय म्हणतोय की इथे जे 2 हायड्रॉक्सिल ग्रुप आपण 2 मोनोसॅकॅराइडचे वापरलेले आहे त्यापैकी ॲटलिस्ट वन OH group of one of the monosaccharide is, लक्षात घ्या म्हणजे जे 2 OH ग्रुप आपण वापरत आहे त्याच्यातला एक OH ग्रुप एखाद्या मोनोसॅकराइडचा, कोणत्याही एका मोनोसॅकराइडचा इज ऑफ ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप, ॲनोमेरिक कार्बन हायड्रॉक्सिल ग्रुप, म्हणजे त्या 2 OH ग्रुपपैकी एक जो OH ग्रुप असला पाहिजे तो ॲनोमेरिक कार्बनचा हायड्रॉक्सिल असलाच पाहिजे. वाक्य लक्षात घ्या. तुम्हाला इथे एवढे पॉईंट इंट्रोड्यूस करायचे आहे. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला राईट अ शॉर्ट नोट ऑन डायसॅकॅराइड, ठीक आहे ना, आणि याचे एक्झाम्पल इथे फेकून द्यायचे, कोणते रे बापुरे, तर इथे एक्झाम्पल 3, तसे 4 आहे पण तुम्ही 3च द्या. तुमच्या पुस्तकात 3च इंट्रोड्यूस आहे. पहिला आहे सुक्रोज, दूसरा है माल्टोज, तीसरा है लैक्टोज, एंड दीज आर द एग्जाम्पल ऑफ डायसॅकॅराइड. एक्झाम्पल कशाचे आहे डायसॅकॅराइड. मी पुन्हा एकदा रिपीट करून देतो तुम्हाला, पॉईंट लक्षात घ्या. मी काय म्हटलं की ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केल्यानंतर डायल्यूट ॲसिड किंवा स्पेसिफिक एन्झाईमनं 2 सेम किंवा डिफरंट मोनोसॅकॅराइडचे मॉलिक्यूल भेटतात किंवा युनिट भेटतात, मॉलिक्यूलपेक्षा युनिट म्हणा, त्यांना म्हणायचं डायसॅकॅराइड. डायसॅकॅराइडमध्ये जे मोनोसॅकॅराइड युनिट असतात ते एकमेकांना म्हणजे विथ ईच अदर किंवा टू द ईच अदर या लिंकेजनं इथर ऑक्साईड, ओके, इथर ऑक्साईड म्हणजे सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड या लिंकेजनं अटॅच असतात. त्या लिंकेजला ग्लायकोसायडिक लिंकेज असं कार्बोहायड्रेट केमिस्ट्रीमध्ये म्हटलं जाते. त्याच्यानंतर म्हटलं की जे ग्लायकोसायडिक लिंकेज आहे ते तयार कसं होते, तर ते कॉम्बिनेशननं तयार होते. कोणाच्या 2 OH ग्रुप ऑफ मोनोसॅकॅराइड विथ द रिमूव्हल ऑफ काय वॉटर मॉलिक्यूल. त्याच्या कॉम्बिनेशनमधून कोणता मॉलिक्यूल निघून पळते रे बाबू रे, वॉटर मॉलिक्यूल, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर की जे 2 मोनोसॅकॅराइडचे OH ग्रुप पार्टिसिपेट करतात फॉर द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज, त्याच्यामधला एक तरी हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो ॲनोमेरिक कार्बनचा असला पाहिजे. अँड दीज आर द सिम्पल एक्झाम्पल विच आर इन्क्लुडेड इन युअर बुक. ओके, एक अजून एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता, सेलोबायोज इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ डायसॅकॅराइड. ओके बेटा, सो नाव वी हॅव टू टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट टॉपिक घेऊ आपण, आणि तो नेक्स्ट टॉपिक आहे आपला सुक्रोज. काय आहे सुक्रोज. तर सुक्रोजला निपटून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचं कम्पॅरेटिव्ह स्टडी करू, ठीक आहे ना. नाही तर मग एक काम करा, एवढं अगोदर लिहून घ्या तुम्ही. मी क्वेश्चन सांगतोय, तोंडीच सांगतोय तुम्हाला, ते लिहून घ्या. आफ्टर दॅट मग आपण नेक्स्ट टॉपिककडे वळू, ठीक आहे. लिहून घ्या, मी सांगतो. क्वेश्चन लिहा. राईट अ शॉर्ट नोट ऑन डायसॅकॅराइड. लिखो बेटा फटाफट. सो लिहा डायसॅकॅराइड म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय द टर्म डायसॅकॅराइड, और राईट अ शॉर्ट नोट ऑन डायसॅकॅराइड. लिखे बेटा, त्यामध्ये लिहा, मी सांगतो ते लिहा. किंवा याला एक और क्वेश्चन लिहून घ्या. और क्वेश्चन, एक्सप्लेन ग्लायकोसायडिक लिंकेज with suitable example. Clear? वाक्य लिहा. पहिला पॉइंट, डायसॅकॅराइड्स give rise to two same or different monosaccharide units. Disaccharide give rise to two same or different monosaccharide units on hydrolysis with
कोणासोबत? डायल्यूट ॲसिड ऑर स्पेसिफिक एन्झाईम. डायल्यूट ॲसिड और स्पेसिफिक एंजाइम. अंदर कर लिया. द टू मोनोसैकेराइड यूनिट्स, लिया, द टू मोनोसैकेराइड्स यूनिट in a disaccharide, the two monosaccharide units in a disaccharides are linked together by हे लिहिजा सिंगल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ब्रॅकेट मध्ये ईथर ऑक्साइड लिंकेज, ईथर ऑक्साइड लिंकेज this is termed as or this is called as कोणतं लिंकेज म्हटलं होतं आपण याला? ग्लायकोसाइडिक लिंकेज. This is called as glycosidic linkage in carbohydrate chemistry. This is called as glycosidic linkage in carbohydrate chemistry. This is called as ग्लायकोसाइडिक लिंकेज इन कशामध्ये? कार्बोहायड्रेट केमिस्ट्री. ठीक आहे ना बेटा? ओके, अरे हो की नाही? ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट लिया. कि ग्लायकोसाइडिक लिंकेज इज फॉर्म बाय द रिमूवल ऑफ रिमूवल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. कोणता मॉलिक्यूल रिमूव्ह राहिला? वॉटर. फॉर्म बाय द रिमूवल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, by the reaction of 2-hydroxyl, ब्रॅकेट मध्ये सिंगल बॉन्ड OH, ब्रॅकेट क्लोज, ग्रुप्स of two monosaccharide of two same or different monosaccharide unit. ठीक है, त्यानंतर नेक्स्ट point, at least one of the two monosaccharide unit, must use its anomeric hydroxyl group in the formation of कोणतं लिंकेज रे? ग्लायकोसाइडिक लिंकेज. ओके, तर इथपर्यंत समजलेलं असेल तुम्हाला तर एक शिकवून देतो तुम्हाला की ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार कसं होते. लक्ष द्या. आता इथे काय म्हणतो मी, एक एक्झाम्पल त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे की हाऊ दॅट ग्लायकोसाइडिक लिंकेज इज फॉर्म. लक्षात घ्या. आता तुम्हाला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा फॉर्म्युला माहीत असेल, हॅवार्थ प्रोजेक्शन. तर तो काढा. कसं काढाल रे सांगा मला? हाउ इट इज ड्रॉ? इस प्रकार से ड्रॉ करेंगे मेरे बच्चे. समजा इथं H, इथं OH, दिस इज द एनोमेरिक कार्बन एटम. फर्स्ट कार्बन एटम, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. बरोबर बेटा? सो इथे H आणि OH, इथं OH आणि H, OH आणि इथे CH2OH, H. नाही? बरोबर. हा आहे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. ठीक आहे ना? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. लक्ष द्या. आता लिहू नका, लक्ष द्या. लिहून नंतर घ्या, पहिले लक्ष देऊन द्या. आता सेम मॉलिक्यूल दुसरा याच्या साईडनं काढा बरं तुम्ही थोडंसं हलक्यात.
लक्षात घ्या. HOH हा पहिला कार्बन होता, हा दुसरा HOH, हा तिसरा OHH, हा चौथा HOH आणि हा पाचवा CH2OH आणि काय H. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, हा जर पहिला कार्बन आहे, फर्स्ट कार्बन, हा सेकंड, लक्षात घ्या, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन, अँड दिस इज द फिफ्थ कार्बन. दिस इज ऑल्सो द फर्स्ट कार्बन, दिस इज द सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन अँड फिफ्थ कार्बन. ठीक आहे बेटा, ओके. आणि हा सहावा कार्बन राहील, सिक्स्थ कार्बन. लक्षात घ्या इथे काय म्हणतो. तर इथे काय होतं, सिम्पली येथे जे C1चा OH ग्रुप आहे, याचा C1, आता हा C1 जो कार्बन ॲटम आहे, दिस इज द ॲनोमेरिक कार्बन ॲटम. कोणता कार्बन ॲटम आहे? ॲनोमेरिक कार्बन. आणि ॲनोमेरिक कार्बनवरचा जो OH ग्रुप आहे, दॅट इज द ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप. बरोबर आहे. तर याचा ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप याच्या C4 सोबत, लक्षात घ्या, काय होते, रिॲक्ट होते आणि इथं कॉम्बिनेशनमधून H2O मॉलिक्यूल बाहेर पडते. पुन्हा मॉलिक्यूल बाहेर पडते H2O. मग ह्या ऑक्सिजनच शिल्लक राहिला नाही इथं, म्हणजे या कार्बनचा ऑक्सिजन याच्या कार्बनसोबत अटॅच राहील. सो सिम्पली हे लिंकेज कसं होऊन जाईल रे बाबू रे? कसं होईल हे लिंकेज? इट इज लुक लाईक दॅट. बरोबर आहे. आणि याला म्हणजे C1 C4 किंवा 1,4. आता हाही अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आहे. कोणता डी ग्लुकोपायरॅनोज आहे हा? अल्फा. अल्फा कोण? कारण का ॲनोमेरिक कार्बनचा OH ग्रुप कोणत्या साईडला आहे? अल्फा साईडला. खालची साईड म्हणजे अल्फा साईड आहे ना, अल्फा साईडला. सो अल्फा डी पॉझिटिव्ह ग्लुकोपायरॅनोज, अल्फा डी पॉझिटिव्ह ग्लुकोपायरॅनोज. तर हा जो आहे याला म्हटलं जाते 1,4, दोन्ही अल्फा आहे, तर अल्फा ग्लायकोसायडिक लिंकेज. कोणतं लिंकेज म्हटलं जाते? 1,4 अल्फा ग्लायकोसायडिक लिंकेज. आणि इथे असं लिहून टाकाल तुम्ही इथे, बरोबर. दिस इज अ 1,4 अल्फा ग्लायकोसायडिक लिंकेज. आणि हे लिंकेज जे आहे ते माल्टोजमधलं आहे. इन कशामध्ये? माल्टोज. म्हणजे हे तुम्हाला इथे माल्टोजचं स्ट्रक्चरही पाठवून गेलं बिलकुल. ठीक आहे ना. तर हे काढून घ्या तुम्ही फटाफट, तुम्हाला सगळं अपडेटेड नॉलेज भेटून जातं. ठीक आहे ना. ओके. सो लिखा लो बेटा इसको फटाफट. चलो हे स्ट्रक्चर काढून घ्या. कसं तयार झालं ते नको काढू, फक्त स्ट्रक्चर काढा फटाफट. चला ठीक आहे. बघा आता जे एक्झाम्पल आपण इथे घेतलेले आहे ते सुद्धा तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. तर त्याला आपण 1 बाय 1 डिस्कस नाही करणार, आपण त्याला सोबत डिस्कस करू एक साथ. मी एक्सप्लेन करून देतोय तुम्हाला. एक वेळेस कोणते पॉईंट तुम्ही त्याच्यात ॲड करायचे, सगळे 3चे 3 घेऊ आपण. ठीक आहे ना. बघा काय म्हणतोय मी इथे सिम्पली. बघा सिम्पल वेनं जाऊ, जास्त काही कॉम्प्लिकेटेड करायचं नाही आपल्याला. आता याला लक्षात घ्या काय म्हणतो. सिम्पली आपल्याला जे स्टडीला दिलेले आहे ते 3 आहे. पहिला आहे बेटा सुक्रोज, वर लिहितो मी इथे सुक्रोज. दुसरा आहे बेटा माल्टोज आणि तिसरा आहे बेटा लॅक्टोज. लक्षात घ्या आता. सो माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज, दीज आर द 3 डायसॅकराइड जे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचे. तर आपण थोडंसं पार्टिशन करून टाकू इथं फळ्याचं. एवढ्या ह्याच्यात येऊन जाते आपला सुक्रोज. एवढ्या ह्याच्यात येऊन जाते आपला समजा माल्टोज. ठीक आहे ना. तिकडे लॅक्टोज. ठीक आहे. तर बघा इथे पॉईंट बनवू आपण. समजा सुक्रोज आहे, सुक्रोज. लक्षात घ्या सुक्रोजला 2-3 नावं आहे ते लक्षात ठेवायचं. केन शुगरही म्हणते,
किंवा कॉमन म्हणजे आपण खातो कॉमन टेबल शुगर, कॉमन टेबल शुगर असे 2-3 नावं आले लक्षात घ्या. केन शुगर बी म्हणते, कॉमन टेबल शुगरही म्हणते. ठीक आहे ना, लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे. बघा की समजा आपण इथे सुक्रोज घेतला आहे, पहिला पॉईंट लक्षात ठेवायच्यात कोणता लिहायचा आहे. समजा आपण इथे सुक्रोज घेतला आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवा की याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे ना MF, तर तो आहे C12H22. सगळीचा डायसॅकराइडचं सेम असते, O11, C12H22O11. आणि याचं जे रोटेशन आहे डेक्स्ट्रो रोटेशन कोणाचं, सुक्रोजचं, तर ते डेक्स्ट्रो रोटेशन आहे +66.5 डिग्री. सो दिस इज द डेक्स्ट्रो रोटेशन. डेक्स्ट्रो रोटेशन म्हणजे सुक्रोज हा ॲक्च्युली डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, लक्षात ठेवा. आणि सुक्रोजचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस करतोय, काय करतोय आपण याचं हायड्रोलिसिस, पॉईंट लक्षात घ्या. हायड्रोलिसिस विथ द हेल्प ऑफ डायल्यूट ॲसिड H पॉझिटिव्ह ऑर एन्झाईम इन्व्हर्टेज. मी काय म्हणतो लक्षात घ्या. सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 आहे, तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. तो कोणता रोटेटरी आहे, डेक्स्ट्रो. रिमेंबर इट, इट इज वन ऑफ द डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. लक्षात घ्या काय म्हणतोय. तर जेव्हा आपण याचं हायड्रोलिसिस करतोय, काय करतोय हायड्रोलिसिस, त्यावेळेस विथ द हेल्प ऑफ एन्झाईम, तर इथे तुम्हाला लक्षात घ्या अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी काय ग्लुकोज, लक्षात घ्या अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज. वाक्य लक्षात घ्या काय म्हणतो, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज याचं समप्रमाणातलं मिक्सचर म्हणजेच इक्विमोलर मिक्सचर भेटते बापू. कोणतं मिक्सचर भेटते, इक्विमोलर मिक्सचर. वाक्य लक्षात घ्या. सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 असून तो डेक्स्ट्रो रोटेटरी डायसॅकराइड आहे, कारण त्याचं डेक्स्ट्रो रोटेशनचा जो अँगल आहे तो आहे 66.5 डिग्री. त्यानंतर सेकंड पॉईंट लिहायचा की सुक्रोजचं हायड्रोलिसिस तुम्ही डायल्यूट ॲसिड किंवा एन्झाईम इन्व्हर्टेजनं केल्यानंतर तेथे तुम्हाला इक्विमोलर मिक्सचर भेटतं आहे अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज. क्लिअर आहे एवढं, ओके. नेक्स्ट पॉईंट तुम्हाला इथे सांगायचा आहे कोणता, लक्षात घ्या की इथे जे पर्टिक्युलरली आपल्याला एक रिॲक्शन तुम्ही इथे तयार करून घ्याल, कोणती, C12H22O11. दिस इज नथिंग बट व्हाट मेरे बच्चे, सुक्रोज है बेटा. क्या ये सुक्रोज. आणि हा जो सुक्रोज आहे लक्षात घ्या, त्याचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस घडवून आणतोय, हायड्रोलिसिस बोले तो यहाँ पे डालना पड़ेगा तुमको H2O, डालना पड़ेगा H2O. यहाँ पे H पॉजिटिव ले लो या तो फिर एंजाइम ले लो इन्वर्टेज. कौन सा लेना पड़ेगा, इन्वर्टेज. अगर ये एंजाइम ले लिए बेटा तो सीधे से क्या बन जाएगा यहाँ पे बताओ, अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी का ग्लुकोज, लक्षात घ्या. आणि दुसरा काय बनेल रे, बीटा डी फ्रुक्टोज, बीटा डी काय फ्रुक्टोज, लक्षात घ्या. आता इथे लक्षात घ्या ओरिजिनली याचं डेक्स्ट्रो रोटेशन किती आहे, 66.5, बरोबर. एवढ्या डिग्रीनं हा प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करते. परंतु जेव्हा आपण याचं करतो ॲसिडिक हायड्रोलिसिस, त्यावेळेनं जो अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज तयार होते, त्यामध्ये याचं ऑप्टिकल रोटेशन कमी राहते आणि बीटा डी फ्रुक्टोजचं जे ऑप्टिकल रोटेशन आहे लक्षात घ्या, तर इथं अल्फा डी ग्लुकोज जो असते, लक्षात घ्या अल्फा डी ग्लुकोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड तयार होते, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड तयार होते. आणि याचं डेक्स्ट्रो रोटेशन 52.7 डिग्री आहे, 7 डिग्री असते. अँड बीटा डी फ्रुक्टोजचं जे रोटेशन असते किंवा फ्रुक्टोफ्युरॅनोजही म्हणू शकता, फ्रुक्टोजचं जे रोटेशन असते हा लिव्हो रोटेटरी राहते. कोणता रोटेटरी,
लिव्हो रोटेटरी आणि याचं रोटेशन असतं आहे -92.4 डिग्री. मग आता याचं जे लिव्हो रोटेशन आहे कोणाचं, बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोजचं, तर पर्टिक्युलरली हे लार्जर आहे. एवढं तर मान्य करानच तुम्ही, जास्त आहे ना. अरे हो की नाही, संख्येच्या हिशोबाने नका घेऊ. मायनसची संख्या लहान राहते आणि प्लसची संख्या जास्त. ते अँगल ऑफ रोटेशन आहे. काय अँगल ऑफ रोटेशन, त्याचा प्लस मायनसचा काही फरक नाही. प्लस मायनस काय दाखवते फक्त, की तो क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे तेवढंच दाखवते. त्याचा त्या मॅग्निट्यूडवर फरक पडत नसते. आलं का लक्षात? बॅड धंदा नाही करायचा. इथं प्लस आहे तर बा हे नेहमीच जास्त राहील, तसं नाही आहे. सो याचं लिव्हो रोटेशन कसं आहे रे, लार्जर. मग पहिले कसा होता रे ह्या, डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि हायड्रोलिसिस नंतर काय झाला ह्या लिव्हो रोटेटरी, कारण का लिव्हो रोटेशन जास्त प्रमाणात होता. बरोबर आहे, म्हणजे एकदम उलट नाही झालं काय. अरे हो की नाही, ऑप्टिकल रोटेशन चेंज नाही झालं काय. आणि म्हणून हा जो सुक्रोज आहे याला म्हटलं जातं आहे इन्व्हर्ट शुगर. इन्व्हर्ट शुगर म्हणजे डायरेक्ट डेक्स्ट्रो रोटेटरीवरून तो कायच्यावर आला, लिव्हो रोटेटरीवर येऊन लिव्हो रोटेशनवर आला. आणि या होल फेनॉमेनाले म्हणते इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. इन्व्हर्जन ऑफ कोणती शुगर, केन शुगर. रिमेंबर इट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इट इज. सो इट इज द इन्व्हर्जन ऑफ कोणती शुगर, केन शुगर. समझ में आया बेटा? अरे हो की नाही, तो डायरेक्ट डेक्स्ट्रोवरून कायच्यावर आला, लिव्हो. सो दॅट्स वाय दॅट शुगर इज कॉल्ड ॲज कोणती शुगर, कोणतं काय म्हणते त्याला, इन्व्हर्ट शुगर म्हणते सुक्रोजले. अँड दॅट पर्टिक्युलर थिंग इज कॉल्ड ॲज काय, इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. इट इज क्लियर बेटा? अरे हो की नहीं. उसके बाद में इसका स्ट्रक्चर कैसे ड्रॉ करना है, दोन प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. त्यातला जो पटन तुम्हाला तो फंडा यूज करा. तर आता याचं स्ट्रक्चर मी इथे काढतोय. थोडीशी आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे स्ट्रक्चर इथे काढू आपण. आता बघा, स्ट्रक्चर काढायची एक स्पेसिफिक टेक्निक आहे. तर ती टेक्निक तुम्ही थोडीशी ठीक आहे, नाही तर पहिले थिअरी पाहून घेऊ आपण आणि त्याच्यानंतर मग बाकीचं बघू. ठीक आहे ना. हां, लक्षात घ्या. नेक्स्ट पॉईंट इथे सांगायचा आहे तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट इथे सांगायचा आहे कोणता, लक्षात घ्या की आता हे झालं इन्व्हर्जन. का बरं त्याला इन्व्हर्ट शुगर वगैरे म्हणते ते आपण सांगितलं. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट लक्षात घ्या. याच्यामध्ये काय की ग्लायकोसायडिक लिंकेज असते. लक्षात घ्या इथे काय असते की या सुक्रोजमध्ये इट कंटेन ग्लायकोसायडिक लिंकेज. कोणतं लिंकेज, ग्लायकोसायडिक लिंकेज. आता ग्लायकोसायडिक लिंकेज हे दोन मोनोमरमध्ये असते. आता सांगितलं कोणाकोणामध्ये असते, बिटवीन. लक्षात घ्या, बिटवीन C1 बोले तो ॲनोमेरिक कार्बन झाला. लक्षात घ्या, C1 ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज, कारण का तो पायरॅनोजच्या स्ट्रक्चरमध्ये राहील. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अँड C2 ऑफ, हा सुद्धा ॲनोमेरिक कार्बन आहे. लक्षात घ्या C2 ऑफ बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. फ्रुक्टोफ्युरॅनोज. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, याचा फ्रुक्टोफ्युरॅनोजचा जो आहे तो बीटा आहे. बरोबर आहे. बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचा C2 आहे आणि याचा कोणता आहे C1. आणि दोन्ही ॲनोमेरिक कार्बन आहे. आणि ज्या डायसॅकॅराइडमध्ये दोन्ही ॲनोमेरिक कार्बन ॲटम हे ग्लायकोसायडिक लिंकेजमध्ये इन्व्हॉल्व असतात, तर ती असते नॉन रिड्युसिंग शुगर. म्हणजे तिथं जे पोटेन्शियल हेमी ॲसिटल ग्रुप आहे, हेमी ॲसिटल बोले तो ज्याच्यामध्ये OH आणि पर्टिक्युलरली आपण हेमी ॲसिटल कशाला म्हणतो, जिथं OH लिंकेज आणि OR इथर आणि OH लिंकेज एकाच कार्बनवर असते त्याला म्हणतो आपण हेमी ॲसिटल. बरोबर आहे. तर ते जर दोन्ही इन्व्हॉल्व असेल, आता याचा ॲनोमेरिक कार्बन हा आणि दुसरा ॲनोमेरिक कार्बन आहे ना, म्हणजे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा ॲनोमेरिक कार्बन कोणता आहे C1 आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचा ॲनोमेरिक कार्बन कोणता आहे C2. दोघंही बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व आहे. बरोबर आहे. आणि म्हणून त्याचं रिडक्शन पॉसिबल आहे काय, नाही. आणि म्हणून याला म्हटलं जाते बापुरे नॉन रिड्युसिंग शुगर. कोणते रिड्युसिंग शुगर म्हटलं जाते याला, नॉन रिड्युसिंग शुगर. समजलं काय तुम्हाला? ओके. तर याच्यावर क्वेश्चन आलेला आहे की विच ऑफ दी फॉलोइंग इज द नॉन रिड्युसिंग शुगर. 4 एक्झाम्पल देईल. तर डायसॅकॅराइडमध्ये हे एकुलती एक शुगर आहे जे कोणती आहे, नॉन रिड्युसिंग. त्याचं रिडक्शन पॉसिबल नाही. ठीक आहे ना, कारण का त्याचे दोन्ही ॲनोमेरिक कार्बन ॲटम आर इन्व्हॉल्व इन द लिंकेज. ठीक आहे. आता एक काम करा, पहिले हे लिहून घ्या
ओके. आणि त्याच्यानंतर आपण कंपॅरेटिव्ह स्टडी तर होणारच आहे याचा, कारण का स्ट्रक्चर कळायला आपल्याजवळ जागा नाही. तरी पण एक काम करतो, इथं याचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगून देतो, मग आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी मोकळे. ठीक आहे ना. पण मला वाटते पहिले तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी पहिले तुम्हाला स्ट्रक्चर सांगून देतो ना. काय तुम्ही टेन्शन घेता? बरोबर नाही काय माया? बरोबर आहे. हो ठीक आहे ना. बरं लक्ष द्या काय म्हणतो. तर बघा, दोन प्रकारे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता तुम्ही. प्रकार किती आहे लक्ष द्या. मी काय म्हणतो बघा, काय म्हणतो थोडंसं आपण एकाच टाईपचं स्ट्रक्चर करू, कन्फ्युजन नाही वाढवणार आपण. ठीक आहे ना. तर तुम्हाला काय करायचं, वरतं रिंग काढायची तुम्ही अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजची. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज म्हणजे काय? अल्फा म्हणजे काय? OH ग्रुप ऑन द अल्फा साईडने. ठीक आहे ना. तर इथं H, इथं OH, इथं उलटं लिहायचं OH H H OH, आणि इथं CH2OH, आणि इथं काय लिहितो रे आपण? H. बरोबर आहे. सो दिस इज द अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज युनिट, किंवा अल्फा डी ग्लुकोज युनिट लिहिलं तरी चालेल नवीन पुस्तकानुसार. अल्फा डी ग्लुकोज युनिट. ठीक आहे ना. युनिट खाली लिहा, आपल्याला बॉन्ड तयार करावं लागेल इथं. ठीक आहे ना. बरं, अल्फा डी ग्लुकोज युनिट. याच्याच अगदी खाली बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज लिहा. आता बीटा डी म्हटलं आहे की OH ग्रुप जो राहील ॲनोमेरिक कार्बनचा, हा याचा ॲनोमेरिक कार्बन आहे, दिस वन. आता फ्रुक्टोफ्युरॅनोजमध्ये लक्षात घ्या अशा प्रकारचं स्ट्रक्चर राहतं. तुम्हाला माहीत आहे ते काय भानगड असते. तर इथं लक्षात घ्या. तर इथं काय असतं रे सांगा मला. बीटामध्ये OH ग्रुप कोणत्या साईडनं राहील? बीटा. बरोबर आहे, वरच्या साईडनं. इथं काय राहतं रे? CH2OH. इथं काय असते तुम्हाला माहीत आहे, इथं OH असते H, इथं काय असते H OH, आणि इथे असते CH2OH. इकडल्या बाजून लिहा CH2OH, आणि इथं काय असते H. बरोबर आहे. अरे ओके नाही. दिस इज द कोणतं युनिट रे? बीटा डी फ्रुक्टोज. बीटा डी काय? फ्रुक्टोज युनिट किंवा फ्रुक्टोफ्युरॅनोज. फ्रुक्टोज युनिट. आता इथे लक्ष द्या काय म्हणतो, थोडं बारीक लक्ष द्याल थोडं. आता बघा, हा याचा पहिला कार्बन, फर्स्ट सेकंड. नंबरिंग करून टाका लागल्यास 1 2 3 4 5 and 6. इथे नंबरिंग करून टाका 1 2 3 4 5 and 6. ठीक आहे ना. तर इथं बघा H2O रिमूव्ह करा. सरळ हा H2O गेला, आणि H2O गेल्यानंतर फक्त इथचा ऑक्सिजन एक शिल्लक राहिला. या ऑक्सिजनसोबत बॉन्ड जोडून द्या. जोडला. बरोबर आहे. तर हे 1 2 बरोबर आहे. कोणतं? 1 2 ग्लायकोसायडिक लिंकेज. त्याला म्हटलेलं आहे त्यांनी अल्फा बीटा 1 2, कारण का एक अल्फा एक बीटा आहे. सो इट इज नोन ॲज, लक्षात घ्या, इट इज नोन ॲज it is known as 1 2 1 2 1 2 alpha beta glycosidic linkage. Glycosidic linkage, and this is the more convenient method to draw the structure. दुसरं थोडं किचकट नाही आहे म्हणता येईल, पण थोडं कन्फ्युजिंग स्ट्रक्चर आहे. याच्यात सरळ सरळ आहे. बरोबर आहे. ओके. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज. कोणाचं स्ट्रक्चर आहे? सुक्रोजचं. ओके. इज दॅट क्लिअर? सो आता लिहून घ्या थोडं, मी सांगतो ते. क्वेश्चन लिहा. लिहा, राईट अ शॉर्ट नोट ऑन सुक्रोज. फटाफट लिहा. राईट अ शॉर्ट नोट ऑन सुक्रोज. लिहा, राईट अ शॉर्ट नोट ऑन सुक्रोज. त्यामध्ये पॉईंट लिहा. काय म्हणतो मी तो? लिहा. लिहा, सुक्रोज. Sucrose having molecular formula
पहिला पॉइंट, सुक्रोज हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 C12H22O11 is a dextrorotatory ब्रॅकेटमध्ये प्लस 66.5 त्यानंतर नेक्स्ट पॉइंट on hydrolysis with dilute acid or enzyme invertase on hydrolysis with dilute acid or enzyme invertase on hydrolysis with dilute acid or enzyme invertase it is called as it gives equimolar mixture of alpha D glucose and beta D fructose. अल्फा डी पॉझिटिव्ह लिहिजा, इथं अल्फा डी पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह साईन देऊन द्यायचा आणि बीटा डी निगेटिव्ह. ठीक आहे ना, अल्फा डी पॉझिटिव्ह ग्लुकोज आणि बीटा डी निगेटिव्ह फ्रुक्टोज. ठीक आहे, त्यानंतर ही रिॲक्शन लिहा, कोणती, दिस वन, ही रिॲक्शन. इथे अल्फा डी ग्लुकोजच्या अर्थ C6H12O6 लिहायचं आणि इथं C6H12O6 हे लिहा, त्याच्याखाली नावं लिहायचे बरोबर. चला, तर इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहून टाकाल. इथं अल्फा डी पॉझिटिव्ह ग्लुकोज, बीटा डी निगेटिव्ह फ्रुक्टोज. फटाफट लिहा, फक्त हीच रिॲक्शन लिहा, बाकी काही नाही आहे. हा पॉईंट ओनली दिस वन. पुन्हा हायलाईट करून देतो, एवढंच लिहायचं तुम्हाला. आणि इथं डी नंतर पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. ठीक है ना, ओके. बीच में लिख लेना बेटा, उसके बाद में फिर से हाइपन मार देंगे मेरे बच्चे. ठीक है बेटे, ओके. नेक्स्ट पॉइंट लिए, सिंस द लीवर रोटेशन of beta D negative fructose, since the lever rotation of beta D negative fructose ब्रॅकेट मध्ये -92.4 डिग्री is larger than alpha D glucose, is larger than dextrorotation of alpha D glucose, dextrorotation of alpha D positive glucose, ब्रॅकेट मध्ये 52.7 डिग्री, 52.7 डिग्री. The hydrolysis product has net lever rotation. म्हणजे हायड्रोलिसिस प्रॉडक्ट जो तयार होईल तर तो लिव्हर रोटेटर राहील. तर हायड्रोलिसिस प्रॉडक्ट हॅज नेट लिव्हर रोटेशन. खाली हेन्स हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज is called as inversion of sucrose and the product of sucrose after hydrolysis is called as invert sugar. It's called as invert sugar. And the next one लिया, sucrose contain, हा वाला,
sucrose contain glycosidic linkage between sucrose contain glycosidic linkage between C1 of alpha D glucose and C2 of beta D fructose. Beta D fructose. Hence, glycosidic linkage is here 1, 2 alpha, beta glycosidic linkage. Last point. त्यानंतर लिहा नेक्स्ट पॉइंट, लास्ट वन. As last point, as the potential aldehyde, इथं aldehyde एक ग्रुप होता, इथं ketonic होता, इथं aldehyde होता, इथं ketonic. Yeah. As the potential aldehyde and ketone groups of the potential म्हणजे ज्यांच्यामध्ये रिडक्शन होण्याची क्षमता होती, रिड्यूस होण्याची क्षमता होती. As the potential aldehyde and ketonic group of the both monosaccharide unit are involved किंवा is involved in the formation of glycosidic linkage. Hence reduction possible आहे का याचं? नाही. Hence sucrose is a non-reducing sugar. सुक्रोज इज कोणती शुगर बेटा? नॉन रिड्युसिंग शुगर. आणि आता पटकीन त्याच्या खाली हे स्ट्रक्चर काढा, त्यानंतर आपण माल्टोज डिस्कस करणार.